बाजारात आता छान हिरव्यागार वाटाण्याच्या शेंगा येऊ लागल्या आहेत आणि या अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचन मध्ये। चटपटीत वाटाण्याच्या शेंगा कशा बनवायच्या चला तर बघूयात। चटपटीत मटार बनवण्यासाठी या ठिकाणी मी मटार घेतलेले आहेत, ते चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि हे मी आता एका साईडला काढून घेते। हे दोन एक पाण्याने धुवायचे आहेत चांगले आणि याला चांगलं पुसून घ्यायचं आहे। मटार घेताना ते छान असे कवळे घ्यायचे आहेत, त्याची फक्त हे दांडी काढून टाकायची आणि ते असे सोलून घ्यायचे आहेत। एक शीर काढायची आहे फक्त त्याची आणि हे बघा आणि हे असे छान स्वच्छ करून घ्यायचे आहेत। बघून घ्यायचे की कुठे खराब तर नाहीये ना। बघा या ठिकाणी छान मी हे मटार स्वच्छ करून घेतले आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा कढईमध्ये इथे तेल टाकायचं आहे। एकच पळी तेल घेतलंय मी, छोटी पळी आहे किंवा पोह्याचे 2 चमचे तेल टाकायचे। आता बघा या ठिकाणी आपण काही मसाले घेतलेले आहेत, त्यापैकी जिरे इथे टाकायचं आहे। जिरे तडतडले की इथे मी अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, चाट मसाला, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हे सगळं मी अर्धा चमचा घेतले आहे। फक्त जो हिंग आहे तो पाव चमचा घेतला आहे। या ठिकाणी चटणी टाकायच्या ऐवजी तुम्ही जर चिली फ्लेक्स टाकले ना खूप छान लागतं। आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे हे मसाले टाकले आहेत। त्याचसोबत कोथिंबीरही टाकायची आहे आणि या शेंगा ऍड करायच्या। हे सगळं चाळून घ्यायचंय। इथे मी पुन्हा गॅस पेटवला आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडस म्हणजे 2-3 चमचे पाणी टाकायचे फक्त। हे पुन्हा छान चाळून घ्यायचं, झाकून द्यायचंय। 5 मिनिटं हे असंच झाकलेलं राहू द्यायचं। हे 5 मिनिटं शिजून जातं तोवर तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स मला पाठवा। 5 मिनिटानंतर मस्त अशा फ्राय आणि शिजल्या आहेत या शेंगा। बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपण सर्व करून घेऊया। अगदी चटपटीत आणि मस्त अशा शेंगा लागतात या चवीला। अगदी छान आणि चविष्ट चटपटीत अशा वाटाण्याच्या शेंगा बनवून आपल्या तयार आहेत। कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही या बनवल्यात की नाही आणि कशा वाटल्या तुम्हाला ते। धन्यवाद।